नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा बी.एड CET मार्च 2026 जी की अत्यंत जवळ आलेली आहे, या अनुषंगाने आपण PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पार्ट 8 आज पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। यापूर्वी आपण 7 भाग प्रदर्शित केले आहेत, ते जर आपण पाहिले असतील तर कृपया पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला B.Ed CETच्या तिन्ही ग्रुपमधले जे प्रश्न आहेत ते म्हणजेच बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि शिक्षकाभ्यती याबद्दल आपल्याला कल्पना येईल। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला केळींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन 4 जळगाव आपले एक करेक्ट उत्तर होईल। जळगाव हा केळीचा जिल्हा, तर नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध, नागपूर संत्र्यासाठी, तर सोलापूर हा चादरींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जे आहेत ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे असतात। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय। विद्येविना मती गेली ही प्रसिद्ध ओळ कोणाची आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले। शिक्षणाची महती सांगताना आपल्याला या ओळी त्यांनी लिहिलेल्या पाहायला मिळतात। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणत असतो, तर चे मुख्यालय कोठे आहे, हेडक्वार्टर कोठे आहे असा हा प्रश्न, तर ते हेडक्वार्टर आहे जिनेव्हा या शहरामध्ये। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो की भारतरत्न आहे, कोणत्या वर्षी देण्यास सुरुवात करण्यात आली, म्हणजे केव्हापासून तो प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन 1 1954 साली आपला भारतरत्न पुरस्कार सुरू झालेला आहे, ही बाब आपण लक्षात घ्या। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान पक्षी कोणता? आपल्या CET सेलच्या आवडत्या प्रश्नापैकी हा एक पुन्हा प्रश्न, ज्यामध्ये त्याचं उत्तर हमिंगबर्ड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता असाही प्रश्न CET सेलने विचारलेला आहे, तो म्हणजेच शहामृग। पुढचा प्रश्न, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर आपली जी सूर्यमाला आहे, सौरमाला आहे, यामध्ये गुरु ग्रह सगळ्या ग्रहामध्ये आपल्याला सर्वात मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। ऑप्शन 3 करेक्ट उत्तर। त्यानंतर बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतातल्या कोणत्या व्यक्तीला आपण बर्डमॅन ऑफ इंडिया असं म्हणतो? तर ऑप्शन 4 डॉक्टर सलीम अली आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात असतो? तर वातावरणाचे जे भाग आहेत त्यापैकी स्थितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर या घटकामध्ये, या स्तरामध्ये आपल्याला ओझोन म्हणजेच O3 हा वायू असलेला पाहायला मिळतो, जो आपले अतिनील किरणापासून संरक्षण करतो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर। पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। पहिला क्रमांक राजस्थान, दुसरा उत्तर प्रदेश, तर तिसरा जो आहे तो आपल्याला महाराष्ट्राचा क्रमांक लागलेला पाहायला मिळतो। ऑप्शन 3 करेक्ट। ऑप्शन 2 जे की तिसरा आहे करेक्ट उत्तर। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवक दिन कोणाच्या जन्मदिवसानिमित्त आपण साजरा करत असतो? तर ऑप्शन 4 स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास संबोधतात, कोणास ओळखतात किंवा कोणास म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय। यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन 4 K2 ज्याला आपण कांचनजंगा असं म्हणत असतो, हे भारतातील सर्वाधिक उंच असलेलं शिखर पाहायला मिळते। तर माउंट एव्हरेस्ट जे आहे ते जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि K2 हे जगातील 2 नंबरचे उंच शिखर आहे, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, रक्तातील सैनिकी पेशी म्हणून कोणत्या पेशी ओळखल्या जातात? कोणत्या पेशींना सैनिकी पेशी म्हणतात असा हा प्रश्न, तर रक्तातील असणाऱ्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत, ज्यांना इंग्रजीमध्ये आपण RBC असं म्हणतो, RBCs, तर RBCs ह्या
पांढऱ्या रक्तपेशी होय. तसेच विद्यार्थी मित्रो, ते RBCs नसून RBCs ज्या आहेत तर त्या लाल रक्तपेशी ज्या आहेत आणि पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण WBC असं म्हणत असतो. तर WBCs पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी म्हणजेच RBCs, तर बिंबिका म्हणजे ज्याला आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. तर प्लेटलेट्स, बिंबिका ह्या तिन्ही बाबी आपण लक्षात ठेवा. पैकी पांढऱ्या पेशी ज्या आहेत, पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत त्यांना आपण सैनिकी पेशी म्हणून ओळखतो. त्या रक्तामध्ये आपल्या जे घटक आलेले असतात म्हणजे बाहेरून आलेले घटक जसे की व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, पोलोग्रेन्स असतील, कुठलेही घटक द्रव्य असेल जे आपल्या शरीरावरती अटॅक करतं त्याच्याशी ते डिफेन्स करण्याचं काम करतात. म्हणून आपण त्या पेशींना, पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी, सोल्जर सेल्स असं म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विश्रामबाग वाडा हा कोणत्या शहरात स्थित आहे? तर प्रसिद्ध असणारा विश्रामबाग वाडा जो आहे तो पुणे शहरात स्थित आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सूर्यप्रकाशातून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते? तर जीवनसत्व ड हे आपल्या त्वचेमध्ये तयार झालेलं पाहायला भेटतं. तर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात ते तयार होतं. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्या जिल्ह्याचं लोकेशन आपल्याला विचारलेलं आहे. लेणींचं लोकेशन विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? 2024ला विचारण्यात आलेला हा प्रश्न. तर ऑप्शन 2 द्रौपदी मुर्मू त्यावेळेसचं करेक्ट उत्तर. सद्यस्थितीतसुद्धा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्याच आहेत. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोळसा हा कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे? तर कोळसा कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत आहे? तर तो आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजेच संपणारा ऊर्जा स्रोत, म्हणजे काही कालावधीनंतर तो संपत असतो असा ऊर्जा स्रोत. तर अपारंपरिक न संपणारा ऊर्जा स्रोत, नूतनीकरणक्षम म्हणजेच पुन्हा पुन्हा तयार करण्यात येणारा ऊर्जा स्रोत, सौर ऊर्जा हा सुद्धा कधीही न संपणारा स्रोत आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? म्हणजे कोणत्या साली घेतली असा हा प्रश्न. तर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर 1956 ते वर्ष होय. पुढचा प्रश्न, कोणाच्या अभिवादन स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो? तर कोणास अभिवादन देण्यासाठी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो? तर CV रमन यांना 28 फेब्रुवारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण काय करत असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. आणि CV रमन यांचा जो पेपर पब्लिश झाला होता तो या दिवशी झाला होता, म्हणून आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ती आहेत ऑप्शन 3 पुणे या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, आपले जो प्रश्न आहेत ते इथे संपतात. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटूया. PYQs म्हणजेच मागील वर्षातील जे प्रश्न आपल्या CET सेलने 2017 ते 2025 पर्यंत घेतलेले आहेत. धन्यवाद.